पुढील बातमीकडे। बातमी आहे मनसेच्या गोटातून। मनसेला पुन्हा नवा वेळ मिळणार का अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। राज ठाकरेंच्या गुढीपाडवा सभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। उद्या गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची सभा होणार आहे। राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर राज ठाकरे यांच्या सभेआधी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी सभास्थळावरून आढावा घेतलाय, पाहूयात। शिवाजी पार्क मैदानावर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेची जाहीर सभा पार पडणार आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता की भव्य दिव्य स्टेज जो आहे तो उभारण्यात आला आहे। दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मनसेचा गुढीपाडव्याची सभा जी आहे ती शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे। आपण स्टेजच्या समोर पाहू शकतात की सुमारे 1 लाख लोकांच्या बसण्याची आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे। आपल्याला माहित असेल दरवर्षी राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी असते आणि यंदाही देखील ही गर्दी असणार असल्याची माहिती जी आहे ते मनसेच्या नेत्यांनी दिली आहे। आपण पाहू शकतात की दरवर्षी राज ठाकरे अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित करतात, ते मराठी पाट्यांचा असो किंवा भोंग्यांचा विषय। तर यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे कोणता विषय उपस्थित करतात हे पाहावं लागेल। त्यासोबत एक दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार का हा देखील एक प्रश्न आहे आणि त्या संदर्भात राज ठाकरे काय नेमकं भाषणामध्ये बोलणार, महायुतीमध्ये मनसे सामील होणार का या संदर्भात देखील राज ठाकरे काय बोलणार का हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।